काय नाही रे, आता तू म्हणतोस की नाही, अरे मी माझ्या जनतेचाच प्रश्न मांडतोय ना, मी माझा कुठला मांडतोय प्रश्न, जे जनतेच्या जे मनात आहे ते मी बोलतोय. आता माझा आता काल त्या वर्षानगरमध्ये एसटीपी कुठला तर काय प्रोजेक्ट करायला लागल्यात काय तुला सांगतो. हे माझं म्हणणं काय आहे, पहिले या तुम्ही जनतेला विश्वासात घ्या, कुठलीही कामं सगळी पूर्ण करणं, सगळी अपूर्ण कामं आहेत आपल्या ह्याच्यात. आता तुला सांगतो या कचऱ्याच्या संदर्भात बोलायला झालो की नाही, आता त्या वर्षानगरमध्ये पण ती करायला लागल्यात. पहिलं होतं कुठं मला सांग, बावड्यात लाईन बाजारला माहिती आहे, ड्रेनेज प्लॅन्ट आणि कचऱ्याचा प्लॅन्ट, तिथं सगळी बोंबाबोंब व्हायला लागली म्हणून आपण घेतली कुठली खण, टोपची खण घेतली. आमच्या 1-2 केसेस आहे, त्यावेळेला आम्ही नगरसेवक होतो, आम्ही दंगबिंग केली. त्या सुप्रीम कोर्टाचा निकालाची ताब्यात घ्या म्हणतात, ती घ्यायला जमान, तिथं बोंबाबोंब आहे. तिथनं आता हे दुधाळी प्लॅन्ट केलाय, तुला सांगतो त्यावेळेला 2004-5ची गोष्ट आहे. त्या प्लॅन्ट अजून सर्व पूर्ण नाही, मग त्यात पूर्ण झाला, पूर्ण पाडरा. रात्रीचं 4 वाजता पाणी सगळं सोडलेलं असते, बाटल्या बिटल्या सगळ्या त्या नदीतूनच गेलेल्या असतात. माझं काय म्हणणं आहे, पहिले तुम्ही पूर्ण करायला पाहिजे का नको. आता तुम्हाला सांग, कुठलीही प्रोजेक्ट करताना एक करून मग पुढचा घ्यायला पाहिजे का उगाच काय 4 पैसे मिळतात आणि शासन पण कसलं मंजूर करते कोणाचं. प्रत्येक प्रोजेक्ट पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या प्रोजेक्टला पैसे देता कामा नाही. त्यांना काय झाले, देणं नाही घेणं झाले, फुकट ते मिळते जाऊन दे तिकडे म्हणायचं. आता तुला सांगतो, आता हे पण नवरात्र आले, आता प्रशासन चांगलं काम करायला, जनतेचं कर्तव्य आहे का नाही. मी प्रशासनाला पण चुकलं तिथं चुकते म्हणते आणि जनता पण चुकते तिथं चुकते म्हणते. आता तुला सांग की आता हे नवरात्राला आता संपूर्ण स्वच्छ केले. आता आपलं घर कसं आपण स्वच्छ करतोय सांग नवरात्राला. माझं म्हणणं आहे, देव येणार म्हटल्यावर तसं, आणि ते उचलायचा आणि रस्त्यावर टाकायचा. म्हणजे कोल्हापूर घाण झालेलं चालते आणि माझं घर स्वच्छ, ही जी उडते ही घाण आहे. तसं कोल्हापूर सुंदर व्हावं आणि करायला पाहिजे का नको, ही जनतेची साथ आहे का नाही का प्रशासन बरोबर. आता तुला सांगतो त्यावेळेला तुला या पालख्या बिलक्या काढतात काय, नवरात्राला असते त्यांचं, मग दानशूर असतात, कोण आईस्क्रीम देते, कोण शिरा देते, कोण भात देते, असं प्रसाद वाटत असतात. मग माझं काय अन्नासारखा धर्म नाही, खाऊन बसलेल्या टाकून बसलेले येणेयोगी दिसते काय. त्या प्रसादात आता गणपतीत बघा किती रस्त्यावर नासधूस आणि किती टाकत होती. मग हे पण आता जी वाटतात त्यांना पण कळायला पाहिजे का नको, खाणाऱ्यासनी पण कळायला पाहिजे का नको. मग हे बोलायचं नाही काय तुम्हाला सांग. बरोबर, मग ह्याच गोष्टी मी बोलते ना. आता तू योग्य दिसते का सांग. त्या दिवशी असं सगळे नासधूस केलेलं असतात. तसं मी आता हे रस्ते बिस्ते डबरं बिबरं तुम्ही वरडाला आलाय. मी म्हणतोय प्रत्येक तालमी मंडळ बेंडाच्या प्रत्येक भागात आपल्या आया बहिणी पेत्यात का होते आमदार खासदार नेत्यासनी म्हणत नाही, आम्हाला वर्गणी देऊ नका, आम्हाला डॉल्बी नका, रस्ते चांगले करा, आम्हाला सुविधा चांगल्या द्या, पाणी द्या, हे द्या, का म्हणत नाहीत बरं. बरोबर, योग्य आहे का नाही तू सांग. आणि त्यांनाच तुम्ही आरतीला बोलवताय आणि आम्हाला गटार संडास काढायला आम्ही आहे विसा, आम्ही वर्गणी देत नाही, आम्ही बांधतोय. आता यात काय कोणाचा प्रश्न आहे का, माझ्या घरचा प्रश्न आहे, जनतेचा प्रश्न आहे. जनतेने यातनं बोध घ्यायला नको, जनतेने यातनं सुधारायला नको. डॉल्बी बिल्बी बांधताना वर्गाने करताना कसं बांधतायचं तसं म्हणाय नाही. माझ्या भागातला अजून रस्ता झाला नाही, गटार झाला नाही, साहेब ड्रेनेज चेंबर तटते, रोज माणसं तुमच्यात, हे का बोला येत नाही. बरोबर. आणि माघारी करू नका. सगळ्यात वाईट म्हणजे काय, 2 in 1 आहे, तोंडावेग बोलायचं आणि माघारी बोलायचं, ही सगळ्यात वाईट गोष्टी आहे. आमच्यात आहे की आम्ही आहे, तुमच्या जनतेसाठी आम्ही आहे, पण तुम्ही पण आम्हाला साथ दिली पाहिजे ना. आम्ही वाकडान तुम्ही चांगलं वे, आणि मी कुणासाठी बोलावलं. बरोबर, हे जर मला वाईट वाटते, माझ्या म्हणण्यात येतो काय, नाण्याच्या दोन्ही बाजून बघावं माणसानं, मग बोलावं. आज आपण आरोप करतोय त्याला आपण क्लिअर पाहिजे, तरच आरोप करणे महत्वाचं आहे. आपण चुकावलेला आणि दुसऱ्यावर आरोप करणे हे योग्य आहे का, हे मला पटत नाही या माझ्या बुद्धीला. आणि हे जनतेचा पैसा जनतेवर खर्च करते. आता माझं एवढंच म्हणणं आहे, सगळ्यांना क्वालिटी आणि चांगला नियोजनबद्ध करा, परत हे होणार नाही, हेच माझं म्हणणं आहे. आणि 2 पैशाला आमिषाला बडू नका, स्वाभिमान ठेवा आणि चांगली कामं करून घ्या. हे चांगलं, हे चुकीचं आहे का, वाईट आहे का तुम्हाला सांग. आता व्यसनमुक्त जनतेनं आवाज उठवण्यापेक्षा पोलीस स्ट्रॉंग राहिले, हे कर्तव्य कोणाचं आहे. आज पोलिसांना जो रिस्पेक्ट आहे तो जनतेला रिस्पेक्ट आहे. जनता सांगायला गेल्यावर त्याच्या घरावर दगड मारते, तू कोण सांगणार माझ्या बाचं करते म्हणून. तसं पोलिसांनी म्हणू शकत नाही तो. म्हणून प्रशासनानं स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, सर्वांना सारखा न्याय दिला पाहिजे, तोंड बघून. आता हे मंत्री संत्री असता आल्यानंतर तुम्ही तसं नियोजन करता, तसं जनतेसाठी पण करा, हेच आमचं म्हणणं आहे. मंत्र्यांनी आम्हीच निवडून देतो ना, जनताच निवडून देतात, आणि जनतेला जर त्या सुविधा मिळत नसतील तर का उपयोग आहे, यांच्यासाठी काय, हे माझं म्हणणं होतं. विजय साळुंखे सरदार. जय हिंद, जय महाराष्ट्र.